भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग दुसरा परिव्राजकाची धम्मदीक्षा 1 सारनाथ येथे आगमन। आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर भगवान बुद्धांनी स्वतःशीच विचार केला की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ। त्यांना आलार कलामाची आठवण झाली। बुद्धांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता। त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर, परंतु आलार कलाम मृत्यू पावल्याचे त्यांना समजले। नंतर त्यांनी उद्दक रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, परंतु तोही मृत्यू पावलेला होता। त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या 5 सोबत्यांचा विचार केला। निरंजना नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालवली असताना ते त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागवून ते त्यांना सोडून गेले होते। ते स्वतःशीच म्हणाले, त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले, त्यांनी माझी सेवा केली, त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली, मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे। त्यांनी त्यांच्या ठाव ठिकाणाची चौकशी केली। जेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इसिपतनच्या मृगदाय वनात राहत आहेत, तेव्हा ते त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाले। त्या 5 जणांनी जेव्हा भगवान बुद्ध येत असल्याचे पाहिले, तेव्हा त्यांचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी आपसात ठरवले। त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे। तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता। त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये, त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये। आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ, त्याची इच्छा असल्यास तो तिथे बसेल। सर्वांनी हे मान्य केले। परंतु भगवान बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आले, तेव्हा ते 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाही। भगवान बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले। एकाने त्यांचे पात्र घेतले, एकाने त्यांचे चिवर सांभाळले, एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले। खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते। अशा प्रकारे जे त्यांचा उपहास करीत होते ते त्यांचे श्रद्धावान झाले। 2 भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन धम्मचक्र प्रवर्तन। परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धांना विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? भगवान बुद्धांनी नकारात्मक उत्तर दिले। भगवान बुद्ध म्हणाले, जीवनाची अत्यांतिक अशी 2 टोके आहेत, 2 किनाऱ्यांची, एक सुखभोगाचे जीवन व दुसरे आत्मक्लेशाचे। एक म्हणतो, खा प्या मजा करा, कारण उद्या आपण मरणारच आहोत। दुसरा म्हणतो, सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत। हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे आहेत, म्हणून त्यांनी ते नाकारले। भगवान बुद्ध मध्यम मार्ग मांडणारे होते। मध्यमा पटिपदा मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही। भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या। जोपर्यंत कोणाच्या मनात ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असेल, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? ते उत्तरले, आपण म्हणता ते बरोबर आहे। जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नसाल, तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगूनही आपल्या स्वतःला मीपणापासून कसे काय मुक्त करू शकाल? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे। जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल, तेव्हाच तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल। मग तुम्हाला ऐहिक सुखभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाही। तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही अवश्य खावे प्यावे। सर्वच प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते। विषयासक्त मनुष्य आपल्या कामवासनांचा गुलाम असतो। सर्वच प्रकारच्या सुखाची आसक्ती अधपतन करणारी व नीच कर्म करणारी असते, म्हणून त्यात लीन होऊन राहणे हा मूर्खपणाच होय। तथापि माझे तुम्हाला सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही। शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे, नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राहू शकणार नाही। हे परिव्राजकांनो,
ही गोष्ट समजून घ्यावी की ही दोन आत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्यांचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टींचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबत राहणे. तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग नेहमीच्या सवयीचा मार्ग असून तो अगदी निम्न प्रतीचा रानटीपणाचा अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. ह्या दोन्ही टोकांपासून वेगळा ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देणारा उपदेशक आहे. त्या 5 परिव्राजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धांच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना विचारले, जेव्हा आम्ही आपल्याला सोडून गेलो त्यानंतर आपण कुठे कुठे राहिले व काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो? पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला? हा सर्व वृत्तांत भगवान बुद्धांनी त्यांना सांगितला. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक खूपच अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धांना विनंती केली. भगवान बुद्धांनी त्यांची विनंती मान्य केली. पहिली गोष्ट जी भगवान बुद्धांनी त्यांना सांगितली ती ही की त्यांच्या सद्धम्माला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही देणे घेणे नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्यांच्या सद्धम्माचा कर्मकांडाच्या विधीशी काहीही संबंध नाही, काहीही देणे घेणे नाही. भगवान बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे माणूस आणि या पृथ्वीवर राहत असताना माणसाचे माणसाप्रती काय कर्तव्य असावे ते जाणून घेणे. भगवान बुद्धांनी सांगितले की त्यांच्या धम्माचे हे पहिले गृहीत तत्व होय. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्याचे दुसरे गृहीत तत्व होय. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा धम्माचा एकच उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हीच भगवान बुद्धाच्या धम्माची आधारशिला आणि हाच पाया होय. केवळ हाच एक सद्धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर हे परिव्राजक हो, या गोष्टीला स्पष्टपणे समजून घ्या की जे कोणी श्रमण ब्राह्मण ह्या गोष्टीला देखील समजू शकले नाहीत की या जगात दुःख आहे आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय आहे ते माझ्या मते श्रमण किंवा ब्राह्मण नाहीतच. त्यांना ह्या जीवनात धम्माचा खराखुरा अर्थ काय आहे हे त्या स्वतःला ज्येष्ठ श्रेष्ठ मानणाऱ्यांना समजले नाही. नंतर परिव्राजकांनी भगवान बुद्धांना विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करते ते सांगा. भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला, शीलमार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल. त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केलेला आहे.